तर आज आपण सूर्यवंशी किचनमध्ये आपण बनवणार आहे खाजा. त्यासाठी मी इथे एक भांडं घेतलं आहे. त्यामध्ये या साईजच्या वाटीने 2 वाटी मैदा घ्यायचा. मैदा हा चाळून घ्यायचा. मैदा हा चाळून घेतलेला होता, म्हणजे त्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ती निघून जाते. आता यामध्ये आपण थोडंसं अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं. आता यामध्ये मीठ टाकल्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी घी टाकून घेणार आहे. तुम्ही यामध्ये तेलही टाकू शकता. आता हे सगळं एकत्र असं मिक्स करून घ्यायचं. ते आपण थोडं थोडं मिक्स करून ते तूप किंवा घी मैद्याला चोळून घ्यायचं. आता हे बघू शकता तुम्ही, ते अशी मूठ आपण आवळी की कसा गट्टू तयार होतो, म्हणजे बॉलसारखं असं झालं पाहिजे एकदम. आता यामध्ये आपण थोडं नॉर्मल वॉटर टाकून मळून घ्यायचं. जास्त पाणी ओतायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकून एक सॉफ्ट असा डो बनवून घेऊया. आता डो हा आपला मळून झालेला आहे, तर ह्या डोला आपण 15 मिनटं रेस्ट देऊया. आणि तोपर्यंत आपण ह्यासाठी जी चासणी लागते ती करून घेऊया. आता मी ह्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेते आणि ह्याच वाटीने अर्धी वाटी पाणी आपण त्यामध्ये टाकायचं आहे. अर्धीपेक्षा जरा जास्त टाकलं तरी चालेल, म्हणजे जेवढी आपली साखर आहे ती पूर्ण पाण्यामध्ये बुडाली पाहिजे एवढं. मला अर्धी वाटी आणि वरती थोडंसं पाणी टाकून घेऊया. तर आपल्याला एक तारी पाक बनवायचा आहे, असा चिकटवाला. आता ही साखर पूर्ण पाण्यामध्ये बुडालेली आहे. आता यामध्ये आपण लिंबाचे 2 ते 4 ते 5 ड्रॉप्स टाकून घेऊया. आता यामध्ये थोडे केसरचे धागे टाकून घेऊया. हे पूर्ण ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरी चालेल. आता हे आपण थोडं थोडं हलवून घ्यायचं. आणि 1 तारी पाक करून घ्यायचा. आता पूर्णपणे साखर आपली विरघळलेली आहे. आता अजून 1-2 मिनिटांनी आपला पाक येऊ शकतो. आता तुम्ही बघू शकता आपला 1 तारी पाक तयार आहे. पूर्ण अशी त्याची तार येते आहे. आणि जर चमच्याने बघायचं असेल तर जो शेवटचा थेंब पडतो तो एकदम असा तारेसारखा लांबसर असं पडतो.
पाक झाला पाहिजे. आता 15 मिनिटं झालेले आहेत तरी आपले जे पीठ आहे छान असे भिजलेले पण आहे, छान असे मऊ असं सूत झालेलं आहे. आता याचे आपण छोटे छोटे लिंबवा एवढे गोळे करून घेऊया. आता इथे मी 3 चमचे घी घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मैदा टाकून घ्यायचा. याची एक छानशी स्लरी बनवून घ्यायची, म्हणजे त्याला आपण साठाही म्हणू शकतो, जे की त्यामुळे आपल्या खाज्याला खूप असे लेयर्स येतात. आता आपण हे एक एक गोळा अशी लाटून घेऊया. लाटुंबी एकदम पातळ लाटायची. थोडा वरून मैदा लावला तरी चालेल. अशात आपण सगळ्या लाटुंब्या लाटून घेऊया. आता ह्या पहिल्या लाटुंबीला आपण जो साठा केला होता तो वरतून लावून घ्यायचा सगळीकडे. आता याच्यावरती दुसरी लाटुंबी ठेवायची. याच्यावरून पण तो साठा लावून घ्यायचा. असंच सगळ्या 5 लाटुंब्या एकावेळी ठेवून प्रत्येक दोन्ही लाटुंब्यांच्या मध्ये साठा लावून घेऊया. आता सगळ्या लाटुंब्या झाल्यात तर आता या सगळ्यांना पकडून एक रोल बनवायचा. रोल बनवताना एक काळजी घ्यायची की ह्या रोलच्या मध्ये कोणताही हवा किंवा असं गॅप राहता कामा नये. एकदम असं अव्वळ आणि असं जाम टाईट असा रोल करून घ्यायचा. आणि थोडासा असा हाताने प्रेस करून थोडा लांबटसर करून घ्यायचा. आता याचे पहिले शेवटचे हे 2 टोक कापून घ्यायचे आणि अर्ध्या इंचावर याचे काप करून घ्यायचे. आता आपले सगळे काप करून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता खूप सारे लेयर यामध्ये दिसत आहेत. तर याचं काय करायचं, याला पकडून असं थोडं प्रेस करायचं. नाहीतर तुम्ही याच्यावरती बेलन पण फिरवू शकता आणि लाटून घेऊ शकता. मी एक दाखवते करून. असं एकदम लेयर दिसतात. दुसरी एक आहे ट्रिक, ते म्हणजे
लाटण्यानं असं हे दाबायचं, थोडंसं लाटण्यानं आपल्या प्रेस करायचं. तुम्ही बघू शकता छान असं लेयर्स आलेले आहेत. तर आता आपण सगळे खाजा असे थोडेसे दाबून आणि थोडे लाटून घेऊया आणि फ्राय करण्यासाठी करूया. आता इथे मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल एकदम गरम करायचं नाही, एकदम मंद असं आचेवर तळून घ्यायचं आहे. एकदम गरम केलं तेल तर ते वरून करपतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. त्यामुळे मंद आचेवर तळून घेऊया. आता हे हळूहळू तळ तसं वरती यायला लागले, त्याचे लेयर्स पण सेपरेट व्हायला लागले. आता हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत थोडं तळून घेऊया. गॅस एकदम स्लो ठेवायचा, म्हणजे आतून पण भाजलं जाईल. आता हे थोडासा त्यांना कलर आलेला आहे. आता हे आपण काढून घेऊया आणि काढून घेताना डायरेक्ट पाकामध्ये टाकायचं. पाक थोडा गरम करून घ्यायचा, त्यामध्ये आपण टाकूया